मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र। आजच्या दिवसभरातील अतिशय महत्त्वाची एक राजकीय अपडेट आलेली आहे आणि आता कालचा जो मेळावा झालेला आहे त्या मेळाव्याच्या नंतर टीका आणि टिप्पणी जोरदार सुरू झालेली आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र न येण्यासाठी अनेक प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केले, मात्र अखेर दोन्ही भावांनी सोबत येऊन मराठी माणसासमोर नतमस्तक झाले आणि मराठीच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्याने त्याचबरोबर ती महाराष्ट्रातील मराठी जनतेला न्याय हक्काचा माणूस मिळाला असली भावना सध्या तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळी चर्चा असतानाच भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या सेनेसाठी हा अतिशय धक्कादायक घटना महापालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर घडलेली आहे। राज ठाकरेंकडे आमदार खासदार आणि नगरसेवकही नसताना सर्वांना हवेसे वाटणारे आणि काम झालं की फेकून देणारे असे भारतीय जनता पक्षाने लोकसभा असेल विधानसभा असेल या दोन्ही वेळा त्यांचा वापर करून घेतलेला आहे। मात्र अशातच भारतीय जनता पक्षाचा हा जिव्हारी लागलेला प्रश्न आणि त्यांनी आज एक ट्विट करत पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना हिणवण्याचा प्रयत्न केला। मराठीसाठी नव्हे तर सत्तेसाठी आपण एकत्र आलेला आहेत आणि मराठी माणसाला फसवण्यासाठी काम तुम्ही करत आहात असा आरोप त्यांच्यावरती केला। मात्र मराठी माणसाच्या मनातील माणूस ठाकरे ब्रँड आणि ठाकरे हेच अजून मुंबईसारख्या ठिकाणी तरी दिसून येते। महाराष्ट्रामध्ये याचे पडसादही आपल्याला उमटताना दिसत आहेत। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि त्याच्यावरती डिवसलं। दोन्हीही बंधूचं एकत्र महापालिकेचं चित्र दाखवलं। मात्र मनसे यांनी हे उत्तर दिलेलं आहे। ज्यांच्यावरती आरोप केले ते अजितदादा, छगन भुजबळ, नारायण राणे, अशोक चव्हाण, सुनील तटकरे अशा ज्यांच्यावरती आरोप होते आणि जे जेलमध्ये जाणारे नेते होते त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री कसे बसलेले आहेत। मग दोन भाऊ एकत्र आल्याने तुम्हाला एवढं पोटदुखी होते की काय असा प्रश्न सध्या मनसेकडून विचारलेला आहे। ज्या देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्याकडचं मुख्यमंत्रीपद गेलं, नारायण राणे यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये यावं लागलं, छगन भुजबळ यांना जेलमध्ये जावं लागलं आणि जो सर्वात मोठा घोटाळा 70,000 कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप अजितदादांवर केला, त्यांच्यासोबत तुम्ही सत्तेत बसलेला आहात। मग हे तुम्हाला चालतं जर एकाच घरातील दोन कुटुंब एकत्र येऊन या ठिकाणी सत्ता मिळवायची असेल किंवा मराठी माणसासाठी लढायचं असेल तर यात वाईट वाटण्याचं कारण काय? आणि याच फोटोमुळे भाजप पुन्हा एकदा तोंड घशी पडलेले आहे। ज्यांच्यावरती आरोप करून सत्ता मिळवली, लोकांनी सत्ता दिली, त्यांनाच आज सत्तेत सोबत घेऊन बसलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचा मूळ मुद्दा केवळ सत्ताच आहे, ना मराठी माणूस ना हिंदुत्व। हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं वेळोवेळी राजकीय चर्चांमध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे। यापुढेही ठाकरे बंधू एकत्र राहतील आणि राहणार असं आपल्याला वाटतंय का? कमेंट करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।